सर्व सेवकांना माझा नमस्कार. भगवत प्राप्तीचा मार्ग बाबाला कसा सापडला याच्यावर मी आपले थोडे विचार व्यक्त करत आहे. आपण सर्व मिळून भगवंताला एकतेने प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. गोष्ट आहे 1933 सालची. बाबा जुमदेवजी जुन्या ठिकाणी राहत असताना मोहल्ल्यात शेजाऱ्यांची नेहमी भांडण होत होते. म्हणून तिथे ठुबरीकर घराणे कंटाळलेले होते. त्यामुळे त्यांनी दुसरीकडे घर विकत घेण्याचे ठरविले. रंबाजी रोड किमठी येथील रामेश्वर तेलगाणीच्या मागे असलेले जुनके सावकार यांचे घर विकाऊ होते. ते घर ठुमरीकर बंधूंनी घेण्याचे ठरविले आणि घर मालकाशी सौदा केला. त्या अगोदर त्या घराबद्दल अशी हकीकत होती की ते घर सैतानी आहे. त्या घरात भूतताडी आहेत. एक मुसलमान त्या घरात पाय ठेवल्याबरोबर मरण पावला. म्हणून ते घर विकत घेऊ नये असे त्या मोहल्ल्यातील लोकांनी त्यांना सांगून घर घेण्यापासून पराभूत करण्याचा प्रयत्न केला. परंतु बाबांचे घराणे हिंदू संस्कृतीप्रमाणे गुरुमार्गी होते. त्यांचे गुरु श्री यादवराव महाराज धापेवाडा हे होते. बाबांच्या वडिलांनी असा विचार केला की मोह हवन पूजा अर्चा केल्यावर ती भुताळली नष्ट होईल आणि आपण सुखात राहू शकू. असा विचार पक्का करून त्यांनी घर विकत घेतले. त्यावेळेस बाबा 12 वर्षाचे होते. सध्या बाबाच्या घरात राहतात तेच हे घर होय. ठरल्याप्रमाणे त्या घरात राहायला येण्यापूर्वी त्यांनी घराची शांती करण्याकरिता गुरुमंत्राने होम हवन पूजा अर्चा केली आणि आनंदाने त्या घरात राहण्यास आले. आगीतून निघून फुफाट्यात पडणे या म्हणीप्रमाणे या घरात राहायला आल्यानंतर कोणालाही सुख शांती लाभत नव्हती. ते वर्षभर सुद्धा सुखी राहू शकले नाहीत. घरातील लोकांना सारखे स्वप्नविकार होत होते. जेवताना पायरीचा आवाज ऐकू येत होता. पायरीवरून कोणीतरी सारखा चालत आहे असा त्यांना भास होत होता. घरासमोर रात्रभर कुत्री ओरडणे वगैरे भुताडीच्या प्रकार सुरू होते. त्यांच्या घरात जन्माला आलेली मुलेही बाहेर खेळत असताना कुत्र्यासारखी ओरडून मरत होती. अशा प्रकारे संपूर्ण कुटुंब दुःखी होते. बाबाचे वडील श्री विठोबाजी यांनी बरेच उपचार केले. औषध उपचार केला. गुरुविद्येद्वारे होम हवन केले. मांत्रिक तांत्रिक या लोकांकडून उपचार केलेत. देवी देवता अंगात येणाऱ्या लोकांकडून उपाय केलेत. प्रत्येक नवस केलेस. नाना प्रकारचे उपाय करूनही कुटुंबात समाधान व शांती लाभत नव्हती. हजारो रुपये खर्च झाले होते. भुताळीमुळे कित्येक जीव देवाघरी गेले. त्यामुळे संपूर्ण कुटुंब त्रासले झाले होते. परिवारात शांतता नव्हती. बाबा जुमदेवजी हे हनुमानजीची सेवा करीत असत होते. त्यामुळे त्यांना हनुमान चालीसा पाठ होता. त्यात असा उल्लेख आहे की जिथे हनुमान चालीसा वाचला जातो तिथे भूत राहत शकत नाही. तेव्हा भुताडीचा नाश व्हावा म्हणून बाबा रोज 2-3 वेळा हनुमान चालीसा वाचित होते. परंतु घरात सुख समाधान नव्हते. लहान मुले सारखी आजारी पडत व त्यांना काहीतरी दिसत होते. या भुताळीमुळे त्यांच्या घरी त्यांचे नातेवाईक येण्यास धावत होते. या भुताळीचा खेळ सारखा 12 वर्षे सुरू होता. 1945 सालच्या नोव्हेंबर महिन्याची गोष्ट आहे. बाबाचे रोज 2-3 वेळा हनुमान चालीस वाचणे सुरू होते. त्याबरोबरच हनुमानजीला ते विनंती करत होते की बाबा हनुमानजी, तुम्ही काहीतरी
द्या आणि हे दुःख दूर करा. एके दिवशी बाबाचे लहान बंधू मारोतराव हे घरी एकटेच झोपले होते. माझ्या घरामध्ये कोणीच नव्हते आणि बाबा छपरीत बसले होते. बाबा छपरीतून माझ घरात गेले तेव्हा मारोतराव उठून बसले होते. तेव्हा बाबांनी मारोतरावांना विचारले की तू का बसला आहेस? तेव्हा मारोतरावांनी विचारले की माझे पाय कोणी हरविले आणि मला कोणी उठविले? तेव्हा बाबा पुन्हा मारोतरावांना म्हणाले की मी आताच घरात आलो आणि घरात तर कोणीही नाही. मग तुझे पाय कोणी हरविले हे मला माहीत नाही. इतके बोलून बाबा आश्चर्यचकित झाले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या छडा लावण्याकरिता मांत्रिकाकडे जाण्याचा विचार केला. बाबा मांत्रिकाकडे जाण्याच्या तयारीत असतानाच बाबा हनुमानजीला विनंती केल्याप्रमाणे त्यांना योग प्राप्त झाला आणि त्यांच्याकडे कधी न येणारी एक साधी व्यक्ती त्यांच्या घरी आली. त्याने बाबांना विचारले की तू कुठे जात आहे? तेव्हा बाबांनी वरील घडलेला प्रकार त्या व्यक्तीजवळ कथन केला. ते त्यांना म्हणाले की मांत्रिकाकडे जात आहेत. हे ऐकून त्या व्यक्तीला दया आली. ते बाबांना म्हणाले, तुम्ही कशाला जाता? माझ्याजवळ परमेश्वरी कृपा संपादन करण्याचा एक मंत्र आहे. तो एक संन्यासाने दिलेला मंत्र आहे. त्यांच्या विधी केल्याने परमेश्वरी कृपा संपादन करता येते आणि सर्व दुःखाचे निवारण होते. त्या मंत्राने जर मी कोणालाही तीर्थ करून दिले तर त्यांचे दुःख दूर होऊन तो चांगला होतो. असे मला बरेच अनुभव आले आहेत. तेव्हा बाबांनी त्या व्यक्तीला विचारले की हा संन्यासाचा मंत्र तुमच्याजवळ कसा आला? कारण तुम्ही तर संन्यासी दिसत नाही. तेव्हा त्याने उत्तर दिले की माझे वडील हे एका संन्यासाबरोबर राहत होते. तो संन्यासी मरण पावल्यानंतर माझ्या वडिलांनी त्यांच्या जवळ असलेला सर्व ग्रंथ घरी आणले. वडिलांनी हनुमानजीच्या या मंत्राद्वारे अनेकाचे दुःख दूर केलेले आहे. करीत असताना ते दोन्ही डोळ्यांनी आंधळे झालेत. मी स्वतः या मंत्राचा विधी कधी केला नाही. ज्यांनी या विधी केला व करण्यास प्रयत्न केला त्यातील काही विधी करताना मरण पावले तर काही पागल झाले. त्यानंतर बाबा विचारात पडले आणि त्यांनी मांत्रिकाकडे जाण्याचा रद्द केले. थोडा वेळ थांबून तो मंत्र आणि त्यांचा पत्ता बाबांनी त्या व्यक्तीकडून लिहून घेतला. ती व्यक्ती मोदा या गावात राहणारी होती. त्या मंत्राने तीर्थ तयार करून ते मारोतराव यांना पिण्यास दिले. तीर्थ घेतल्यानंतर मारोतरावांना समाधान वाटले. त्यामुळे बाबांच्या मनात आले की आपण किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्तींनी या मंत्राचा विधी पूर्ण करावा आणि आपल्या कुटुंबाला होत असलेल्या दुःखातून मुक्त करावे. अशा प्रकारे बाबांना भगवत प्राप्तीचा मार्ग सापडला. यावेळी भगवान बाबा हनुमान जी की जय, महान त्यागी बाबा जिमदेव जी की जय। परमात्मा एक सत्य मर्यादा प्रेम कायम करने वाले, अनेक वाईट विषय बंद करने वाले मानव धर्म की जय। सर्व सेवकांना माझा नमस्कार।